माझा ना एक सरळ प्रश्न आहे. जेव्हा तुम्हाला कोणत्याही फंक्शनचं इन्व्हिटेशन येतं, तेव्हा त्या इन्व्हिटेशनमध्ये असं लिहिलेलं असतं का, की तुमची ग्रँड एंट्री करायची आहे? लिहिलेलं असतं? नाही ना? तेच, तेच मी आता सांगणार आहे. म्हणजे मी भरपूर ठिकाणी बघते, की ज्याचा फंक्शन असतो, भले ते लग्नाची अॅनिव्हर्सरी असू दे, लग्न असू देत, साधी बर्थडे पार्टी असू दे, रिसेप्शन असू दे, सेंड ऑफ पार्टी असू दे, काहीही असू दे. पण नवरी मॅडम किंवा एखादी उत्सव मूर्ती, त्याहून जास्त जर कोण सजून-धजून आलेलं असतं, तर ते असतात पाहुण्या मॅडम. त्यांचा एक वेगळाच स्वॅग असतो. का? कशाला? म्हणजे तुम्ही का लाईमलाईट चोरता एखाद्याची, हे कळत नाहीये तुम्हाला म्हणजे आणि वरतून त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा रेडी असतं त्यातल्या त्यात, की "अगं हा माझ्या लग्नाचा लेहेंगा होता, तो माझ्याकडून वापरला जात नव्हता, म्हणून मी आत्ता घातला." अगं पण का? तू दुसरीकडे घाल, पण एखाद्याची लाईमलाईट चोरू नकोस. नाही गरजेचं आहे. यू नो व्हॉट आय मीन टू से. आय नो खूप मुली रिलेट करतात या गोष्टीला, खूप मुली ॲग्री आहेत. प्लीज कमेंट करा. आणि जोपर्यंत म्हणजे एखाद्या घरात फंक्शन आहे, फंक्शन भले कुठलंही असो, तर त्या घरातली उत्सवमूर्ती असते, की जिचा तो फंक्शन असतो. त्या जोडीला दुसरी उत्सवमूर्ती कोण असते? म्हणजे सपोर्टिंग म्हणा, म्हणजे एखादी नवरी आहे, तर तिच्यासोबत कोण जास्त सजला पाहिजे? तिचा नवरा, तिचे आई-वडील किंवा तिची बहीण वगैरे किंवा तिच्या मैत्रिणी किंवा ज्यांना तिने स्वतःहून सांगितलंय, की ही थीम आहे, तुम्हाला माझ्यासोबत करायचंय. खूप ऑकवर्ड वाटतं. डोंट डू धिस यार. एखाद्याची लाईमलाईट नका चोरू. त्या दिवशी त्या फंक्शनमध्ये जी उत्सवमूर्ती असते, ती व्यक्ती मेन कॅरेक्टर एनर्जी घेऊन चालत असते. मिरू द्या ना त्यांचं त्यांना. करू द्या त्यांचं त्यांना. त्यांचाच फेस्टिव्ह असतो, त्यांचा फंक्शन असतो, करू द्या की. आपण यायचं, तुम्ही पण या, सजा, मस्त सजा, पण बॅलन्स्ड. म्हणजे एखाद्याच्या मेन कॅरेक्टर जे असतं एखाद्याचं फंक्शनमध्ये, त्याला ते मिरू द्या, करू द्या आणि तुम्ही फक्त कॅमिओ करा. तो पण कसा प्लीझंट वाटला पाहिजे. तो असा ओव्हर पॉवरिंग नाही वाटला पाहिजे. आय नो तुम्हाला कळतंय मी काय सांगतेय. तर तेच एखाद्याच्या स्टोरीमध्ये मेन कॅरेक्टर जबरदस्ती बनण्यापेक्षा कॅमिओ करा. दॅट विल लूक नाईस अँड डिसेंट. ओके. बाय.